आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। पुणे अपघात प्रकरणी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवालला अटक। पोर्शे कारच्या ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरेंद्र अग्रवालांच्या घरावर छापेमारी। गुन्हे शाखेकडून सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्या घराची झाडाझडती। यापूर्वी देखील विशाल अग्रवालला घेऊन पुणे पोलीस गेले होते घरी। अग्रवाल यांनी चालकाला 2 दिवस डांबून ठेवलं होतं। आधी चालकाला आमिष दाखवलं, नंतर धमकावलं। चालकानं सुरुवातीला दबावामध्ये चुकीचा जबाब दिला, पोलीस आयुक्तांची माहिती। पुणे अपघात प्रकरण सुरुवातीला चुकीच्या पद्धतीनं हाताळलं गेलं। कामामध्ये चूक करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केली। सर्व बाजूंनी पुणे अपघात प्रकरणाचा तपास सुरू। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पुणे अपघात प्रकरणी 2 पोलीस अधिकारी निलंबित। तपासामध्ये दिरंगाई केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई। कल्याणी नगर अपघात प्रकरणाच्या तपासामध्ये पोलिसांनी अक्षम्य चुका केल्या। पोलीस आयुक्त अमितेश कुमार, बांधकाम व्यावसायिकांना धार्जिणे, त्यांच्यात तातडीनं बदली करण्याची आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी। पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून येरवाडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे तपास काढला। डोंबिवली स्फोट दुर्घटना प्रकरणातील आरोपी मलय मेहताला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी। डोंबिवलीमधील स्फोट प्रकरणाचा तपास स्पेशल टास्क फोर्सकडे। डोंबिवलीमधील आग दुर्घटनेमध्ये घरातील सदस्याचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय घटनास्थळी, तर घटनास्थळी पोलीस गैरवर्तणूक करत असल्याचा कुटुंबियांचा आरोप। मी लंडनला जाऊ शकत नाही, मला राज्यामध्ये काम करावं लागतं। ठाकरे परदेशात गेल्यानं मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मुंबईतील नालेसफाईचं काम युद्धपातळीवर सुरू, मात्र कामामध्ये हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल। पूर्वमोसमी कामांच्या आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचा पालिका अधिकाऱ्यांना इशारा। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जूनला मतदान, तर 1 जुलैला मतमोजणी होणार। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून निरंजन डावकर यांना पुन्हा संधी, तर मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना शिंदे गटाकडून डॉक्टर दीपक सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। ठाकरे गटाकडून अनिल परबांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जमो अभ्यंकरांना ठाकरे गटाकडून उमेदवारी। 26 जूनला पदवीधर शिक्षक मतदारसंघातील निवडणूक। आज देशामध्ये 6व्या टप्प्यासाठी 58 मतदारसंघामध्ये मतदान। दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंडमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पडाला। आज दिल्लीमध्ये 7 लोकसभा जागांसाठी मतदान। सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी केलं मतदान। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी बजावला मतदानाचा हक्क, तर मुलगा रेहान आणि मुलगी मिराया यांनी देखील केलं मतदान। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी बजावला मतदानाचा हक्क। सिव्हिल लाईन्समधील मतदान केंद्रावर केजरीवालांनी केलं मतदान। सिव्हिल लाईन्स मतदान केंद्र चांदणी चौक लोकसभा मतदारसंघात। देशात 6व्या टप्प्याचं मतदान सुरू। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं मतदान। नागरिकांना मतदान करण्याचं केलं आवाहन। रामनाथ कोविंद यांनी बजावला मतदानाचा हक्क। जास्तीत जास्त नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन। माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि केंद्रीय मंत्री एस जयशंकर यांनी बजावला मतदानाचा हक्क। दिल्लीमधल्या मतदान केंद्रामध्ये हजेरी लावत पार पाडलं कर्तव्य। जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये मेहबूबा मुफ्तींचं ठिय्या आंदोलन। बूथ एजंटला पोलिसांनी डांबून ठेवल्याचा आरोप। नांदेड जालना समृद्धी महामार्गाच्या निविदेच्या प्रक्रियेला सुरुवात। आमच्या सर्वांच्या स्वप्नाची पूर्तता होत आहे, खासदार अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। कोयना खोऱ्यामध्ये अत्यल्प दरामध्ये 640 एकर जमीन खरेदीचा प्रकार। गुजरातमधील जीएसटी अधिकाऱ्यासह 13 जणांकडून जमीन खरेदी। चौकशीमध्ये एका अधिकाऱ्यासह 3 जण दोषी। नागपुरातील दाम्पत्याला धडक दिलेल्या आरोपींवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल। आज 3 आरोपींना पोलीस कोर्टामध्ये हजर करणार। आरोपींच्या गाडीमध्ये अंमली पदार्थ आणि दारू सापडली होती। अमरावतीमध्ये भरधाव कारच्या धडकेमध्ये एकाचा मृत्यू। अपघाताला 23 दिवस उलटूनही आरोपी फरारच। अमरावतीच्या गाडगेनगर भागातील संमती कॉलनीमधली घटना। संभाजीनगर जिल्ह्यामधल्या धरणांमधील पाणी आटल्यानं मच्छीमार अडचणीत। धरणामध्ये मासे नसल्यानं मच्छीमारांवर रोजंदारीवर काम करण्याची वेळ। धरणामध्ये बांधलेल्या मच्छीमारांनी बांधलेल्या झोपड्या ओस पडल्या। छत्रपती संभाजीनगरमधील सुखना धरणाच्या मृत साठ्यावर हजारो दुर्मिळ फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन। जिल्ह्यातील तलाव आटल्यानं मृत साठ्यावर पक्ष्यांचा आश्रय। दुष्काळाचा पक्ष्यांनाही फटका। कोल्हापुरातील राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त। कर्नाटकमध्ये टंचाई असल्यानं अज्ञातांकडून पाणी चोरी। पाण्याची सुरक्षा करण्यासाठी बंधाऱ्याला पोलीस सुरक्षा।
जालना जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई, मुख्य जलस्रोत आटल्यानं मोसंबीच्या बागा धोक्यात, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. मुंबईत 30 मे पासून 5% पाणी कपात, 5 जून पासून 10% पाणी कपात होणार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचं पाणी आटल्यानं निर्णय. मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. लातूरच्या अहमदपूरमधील मोघा तलाव तब्बल 32 वर्षांनंतर कोरडा ठाक, 12 खेड्यांमधील पाणी पुरवठा ठप्प, जिल्हा प्रशासनाकडून गाळ उपसा करण्याचं काम हाती. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलावामध्ये 20 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा, शहरातील काही भागांवर पाणी टंचाईचं संकट. वाशिमच्या मालेगावमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे चाकातीर्थ प्रकल्पासह अनेक साठवण तलाव कोरडे, पावसाला उशीर झाल्यास भीषण पाणी टंचाईची समस्या. बीडमध्ये ऐतिहासिक खजाना विहीर पाण्याअभावी आटली, पाण्याअभावी दुष्काळजन्य स्थिती उद्भवली. दुष्काळामुळे 15 वर्षांनी प्रथमच ही विहीर आटली आहे. परभणी जिल्ह्यामधल्या जिंतूर तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई, 12,000 लोकसंख्येच्या असलेल्या कौसडी गाव केवळ एकाच विहिरीवर अवलंबून, नागरिकांचं पाण्याअभावी हाल. परभणीमधल्या पाणी आणि चारा टंचाईमुळे जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाईन जारी, 1077 या टोल फ्री क्रमांकावर थेट संपर्क साधण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. हिंगोलीच्या पैनगंगा, पूर्णा आणि कयाधू नदीचं पात्र कोरडं ठाक, जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट. मुरबाडमधील कलंबाडमध्ये भीषण पाणी टंचाई, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची पायपीट, प्रशासनाचं दुर्लक्ष. सांगलीमधल्या चांदोली धरणाची सुरक्षा यंत्रणा बाऱ्यावर, धरणावर आंघोळीसाठी पर्यटकांची हुल्लडबाजी, प्रशासनाची सुरक्षा यंत्रणा कुचकामी. छत्रपती संभाजीनगरमधील सुकना धरण आटलं, धरण आटल्यानं पाणी टंचाईच्या झळा, धरणाच्या पत्रामध्ये पडल्या भेगा. पश्चिम विदर्भामध्ये भीषण पाणी टंचाई, 86 गावामध्ये 91 टँकरनं पाणी पुरवठा, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाणी टंचाई. अमरावतीच्या गणेश नगरातील नागरिक पाणी प्रश्नावरून आक्रमक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढत निषेध, महिलांचा मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग. लातूर जिल्ह्यामधल्या चाकूरमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांचा गटविकास अधिकाऱ्यांना घेराव, पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणानं गाठला तळ, गंगापूर धरणामध्ये अवघा 25% पाणीसाठा शिल्लक, पुढील 2 महिने पाण्याचं योग्य नियोजन करावं लागणार. परळीमधील नागापूर धरणामध्ये 52% पाणीसाठा शिल्लक, प्रशासनाच्या ढिम्म नियोजनामुळे शहराला 8 दिवसाआड पाणी पुरवठा. धुळे जिल्ह्यामधल्या मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील पाणीसाठ्यामध्ये घट, प्रकल्पामध्ये सध्या 16%च पाणीसाठा शिल्लक, पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाकडून आवाहन. नांदेडच्या ग्रामीण भागामध्ये भीषण पाणी टंचाई, 2 हंडे पाण्यासाठी तासनतास प्रतीक्षा, तांडावाडीमधील ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष देण्याची आर्तहात. नांदेडच्या हातगावमधील कोंढूर गावात गावकऱ्यांवर दूषित पाणी पिण्याची वेळ, लहान मुलं आजारी पडली तर दवाखाना कुणी करायचा, गावकरी महिलांचा संतप्त सवाल. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कोट्यवधींचं नुकसान, महावितरणचं एकूण 87 लाखांचं नुकसान, घरं, सार्वजनिक इमारती, गोठ्यांची पडझड. मुंबईतील मालाड परिसरामधील काही भागामध्ये सोमवार ते मंगळवार पाणी पुरवठा बंद, जीर्ण जलवाहिनी बदलण्यात येणार असल्यानं पाणी पुरवठा बंद राहणार. नाशिक शहरामध्ये आज पाणी पुरवठा बंद, तर उद्या शहरामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी आज पाणीबाणी, नाशिककरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. खडकवासला प्रकल्पामधील 4 धरणामध्ये सध्या 21% पाणीसाठा शिल्लक, उन्हाळी आवर्तनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यानुसार यंदा पाणी कपात होण्याची शक्यता. मध्य रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामांची जोरदार तयारी सुरू, सायनमध्ये लोकल सेवेला पावसाचा फटका बसू नये म्हणून वॉटर पंप बसवण्याचं काम हाती.